हाय गाईज, सगळ्यात पहिला तर तुम्हा सगळ्यांना नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं माझ्या दिव्यानी सूर्यमची या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मी यूट्यूबला एक लॉंग व्हिडिओ पोस्ट केला होता, जो की 16 सोमवार व्रताची पूर्ण माहिती आणि त्याच्या उद्यापनाबद्दल पूर्ण माहिती हा लॉंग व्हिडिओ मी पोस्ट केला होता. त्या लॉंग व्हिडिओला तुम्हा सगळ्यांचं खूप सारं प्रेम मिळालं, भरभरून कमेंट्स आल्या. खूप कमेंट्सना मी रिप्लायही दिला, पण काही कमेंटना रिप्लाय देणं माझ्याकडून झालेलं नाही आहे. आणि त्यांचे रिप्लाय असे होते की जे मला शॉर्टमध्ये सांगणं शक्यच नाही. त्यामुळं मी हा मोठा व्हिडिओ बनवत आहे, खास त्यांच्यासाठी ज्यांचं की आत्ता सध्या थोड्याच दिवसांवर उद्यापन आहे. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप लाभदायी ठरणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंत अगदी व्रत कसं करायचं याविषयी अगदी सविस्तरमध्ये माहिती तुम्हाला या पूर्ण लॉंग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. 16 सोमवारचं व्रत हे श्रावणातील तुम्ही पहिल्या शेवटच्या कोणत्याही आधेमध्ये कोणत्याही सोमवारपासून चालू करू शकता. तर ज्या सोमवारपासून तुम्ही व्रत चालू करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला 108 बेल हे आणायचे. का तर सोमवारी आपण बेलाचं पान नाही तोडू शकत, त्यामुळे तुम्हाला हे रविवारीच आदल्या दिवशी आणून ठेवावं लागेल. तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला आंघोळ करायची आहे. जर तुम्ही बाहेर कुठे गेला तर ही पूजा मांडताना परत तुम्हाला आंघोळ करावी लागेल. ही पूजा तुम्हाला सायंकाळी म्हणजे 4च्या नंतर तुम्ही केव्हाही ही पूजा मांडू शकता. तर ही पूजा मांडण्यासाठी तुम्हाला चौरंग, पांढरं वस्त्र लागणार आहे, ताम्हण, ताट या वस्तू तुम्हाला लागतील. तर पहिला आपण काय करायचं आहे तर चौरंग घ्यायचा आहे. जी जागा आपण चौरंग ठेवणार असतो ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे, पुसून घ्यायची आहे. त्याच्यानंतर चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढायचं, त्याच्यावरती पांढरं वस्त्र अंथरायचं, त्याच्यावरती मुठीभर तांदूळ घालायचे, मग त्याच्यावरती ताम्हण ठेवायचं, तांब्याचा तांब्या ठेवायचा, मग त्याच्यावरती ताम्हण ठेवायचं. तांब्या आपण पाण्याने भरून घ्यायचा. त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, फुले आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं. त्याच्यावरती तुम्ही स्वस्तिक काढू शकता. 3 बोटे पट्टा वडायचा आपला ह्याचा त्याचा आणि त्याच्यावरती हळदी कुंकू लावायचं, वरती ताम्हण ठेवायचं. आणि जो आपण अभिषेक करून ठेवणार असतो पिंड, ती आपली घरातली पिंड घेतली तरी चालेल. तर ती पिंडीचा आपण अभिषेक करायचा. तर अभिषेकासाठी आपल्याला मध हे कंपल्सरी लागणार आहे. तर दूध, कच्चं दूध, मध, त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडंसं तूप घालायचं आणि हे सगळं एकत्र करून आपल्याला अभिषेक करायचा. तर या पूजेसाठी आपल्याला आरतीचं ताट वगैरे सगळं पहिलाच तयार करून घ्यायचं आहे. पूजा करताना मध्ये आधी उठायचं नाही. आणि जी कोणी व्यक्ती उपवास करते तिने पांढरं वस्त्र परिधान करायचं आहे. आपल्याला बसण्यासाठी घेऊन बसायचं. 108 फुले, 108 बेल, 108 तांदूळ हे सगळं पूजा करतानाच पहिला तिथं घेऊन बसायचं आहे. पूजा करताना आधेमध्ये उठायचं नाही आहे. आपण जी 16 सोमवारची पूजा मांडतो त्याच्यासमोर म्हणजे त्या चौरंगावरती पुढे सुपारी पुजायची. ती म्हणजे आपण गणपती म्हणून सुपारी पूजू शकतो. तर 16 सोमवारचं पुस्तक आणि आपल्याला रुद्राध्याय म्हणून 11व्या अध्यायाचं जे पुस्तक असतं, शिवलीलामृत 11व्या अध्यायाचं पुस्तक असतं ते आपल्याला लागणार आहे. तर पहिल्यांदा आपण पिंडीचा अभिषेक करून घ्यायचा. पिंडीचा अभिषेक आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे अभिषेकासाठी काय काय तयारी करावी लागते ती तयारी करून त्याने पहिला अभिषेक करायचा. त्यानंतर गरम पाण्याचा, मग गार पाण्याचा अभिषेक पिंडीला घालायचा आणि मग पिंड ठेवून द्यायची त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर त्याच्यावरती 108 फुले, 108 बेल आणि 108 तांदूळ, अखंड तांदूळ मोजून घ्यायचे. तर त्याचं प्रत्येक वेळी आपण पिंडीवरती प्रत्येक फूल, प्रत्येक पान आणि प्रत्येक तांदूळ घालताना ओम नमः शिवाय म्हणायचं आहे, जेणेकरून ओम नमः शिवाय हा जप तुमच्याकडून होऊन जाईल आणि आपल्याकडून महादेवांची आपसुकच सेवा घडली जाईल. तर हे व्रत करताना आपण सकाळपासून काही खाल्लेलं नसतं. तुम्ही दुधावरती करू शकता, खडीसाखरेवरती करू शकता किंवा एखादं फळ खाऊनही करू शकता. तर जास्तीत जास्त मी ऐकलेला हा उपवास दुधावरती किंवा कोणीतरी शाबूची खीर खाऊन करते, म्हणजे पांढरं जे काय असेल ते खाऊन तुम्ही उपवास करू शकता. पण उपवास आहे म्हटल्यावर आपण बाकीच्या उपवासांना कसं दिवसभर काही खातो, पण ते नाही आहे तसं. या उपवासाला तुम्ही एकच टाईम सकाळी काहीतरी खाऊ शकता. काहीतरी म्हणजे ॲटलिस्ट दूध, चहा, कॉफी किंवा शाबूची खीर
यापैकी काही तुम्ही एक टाईम खाऊ शकता आणि त्यानंतर तुमचं व्रत सुरू होतं. संध्याकाळी जेव्हा तुम्ही पूजा करता, ही पूजा तुम्ही अशी मांडलेली मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पूजा मांडता. त्यानंतर पूजेचं पुस्तक पहिला तुम्हाला शिवलीलामृत वाचायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला 16 सोमवारचं पुस्तक वाचायचं, मग त्यानंतर गणपतीची आरती, महादेवांची आरती करून घ्यायची. हे सगळं झाल्यावरती तुम्हाला चुरम्याचा नैवेद्य दाखवायचा आहे पूजेला. तर चुरम्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिला तुम्ही 1.25 किलो गहू चुरम्याचे वेगळेच दळून आणायचे. तर ते चुरम्याचे गहू दळलेले असतात, थोडे मोठे मोठे दळतात, ते चुरम्याचे आहेत म्हणून ते मोठेच दळे जातात. तर त्याचं 3 मुठी होईल इतकं पीठ घ्यायचं. बाकीच्या चुरम्यामध्ये तुम्ही नमक घालता, पण याच्यामध्ये नमक मीठ चालत नाही. कोणत्याच गोष्टीत सकाळपासून तुम्ही या उपवासा दिवशी मीठ खाऊ शकत नाही. तर हे मीठही त्यात घालायचं नाही आहे. तुम्ही फक्त गव्हाचे पीठ, त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून पाणी घालून हे सगळं मळायचं. त्यानंतर 3 गोळे करून त्याच्या 3 चपातीसारखं करून ते लाटायचं आणि त्याच्यानंतर ते बारीक करून त्याच्यामध्ये गूळ घालून त्याचे 3 लाडू करून घ्यायचे. एक लाडू पूजेवरती पहिला सगळ्या लाडूंचा नैवेद्य दाखवून घ्यायचा. त्यानंतर एक लाडू आपल्याला गाईला चारायचा आहे, एक लाडू त्याच्यातला घरी पूजेसाठी म्हणजे आपण नंतर उपवास सोडताना सगळ्यांना प्रसाद देऊन तो आपण स्वतः खायचा आहे. आणि त्यानंतर जो एक लाडू असतो तो आपण मंदिरात घेऊन जायचा आहे. मंदिरात खूप जणांनी मला विचारलं की मंदिरात जाऊन गेल्यानंतर वेगळा अभिषेक करावा लागतो का, तिथेही पूजा करावी लागते का? तर तसं काही नाही आहे. तुमची इच्छा आहे, तुम्ही तिथं पूजा करणार असाल, अभिषेक घालणार असाल तर तुम्ही घालू शकता. पण मी काही असं केलेलं नव्हतं. मी घरीच अभिषेक वगैरे करायचे. तिथं जाऊन फक्त बेल, फुले, तांदूळ हे सगळं पिंडीवरती घालायचे, चुरम्याचा प्रसाद तिथे ठेवायचे आणि त्यानंतर अगरबत्ती, धूप वगैरे लावायचे आणि एक कणकेचा दिवा तेवढा मी पूजेला घेऊन जात होते. तर एवढं मी 16 सोमवार केलेले आहेत. 16 सोमवार मी 3दा केले. जर तुम्हाला पहिल्याच उपवासात जर तुम्हाला प्रत्यय आला 16 सोमवार केल्यानंतर की तुमची इच्छा पूर्ण झाली आहे, तर तुम्ही सलग का करू नये? करायला पाहिजे ना सलग. तर सलग करावंच. मी तसं झालं, माझं पहिल्याच ह्याच्यात मला फळ मिळालं, त्यामुळं मी हे सोमवार सलगच केले. आधीमध्ये खंडच नाही पाडला. तर असं काही नसतं की आधीमध्ये खंड नाही पाडावं. खरं मला खूपच इच्छा झाली की आपल्याला देवाने एवढं फळ दिलं आहे, तर आपल्याला हे व्रत सलग केलं पाहिजे. त्यामुळं मी हे सलगच केलं. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मध्ये गॅप टाकूनही करू शकता. तर या पूजेला तुम्हाला मासिक अडचण वगैरे काही आली किंवा कोणी वारलं, काहीतरी तुम्ही गावी गेला वगैरे, तर त्या दिवशी तुम्हाला उपवास करावा लागेल. पण तुम्ही पूजा नाही मांडायची त्या दिवशी. आणि ज्या दिवशी आपण पूजा नाही मांडत तर त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी उपवास तो सोडायचा. तर खूप जणांनी मला कमेंट केली की ताई आम्हाला पहिला मुलगा आहे, तर आम्ही मुलीसाठी हे व्रत करू शकतो का? तर तुम्ही निश्चितच करू शकता. तुमची महादेवांवर खरोखर जर श्रद्धा असेल तर तुमची इच्छा खरोखर पूर्ण होईल. महादेव तुम्हाला नक्कीच फळ देतील. आणि दुसऱ्या दिवशी 16 सोमवारची पूजा आपण ज्यावेळी काढतो तर त्याला दहीभाताचा नैवेद्य दाखवायचा आणि तोच दहीभात खाऊन आपण उपवास तर खूप जणांनी मला कमेंट अशाही केल्या, तर ताई आमचं आत्ता थोड्याच दिवसांवरती उद्यापन आहे, तर उद्यापना दिवशी उपवास करावा लागतो का? तर हो, उद्यापना दिवशीही तुम्हाला उपवास करावा लागतो. उद्यापना दिवशीही चुरमा करावा लागतो आणि 16 जोडपे जे आपण बसवतो तर त्यांच्यासोबत तुम्हीही उपवास सोडायला बसावं लागतं. आणि उद्यापनाला साहजिकच 16 जोडपे बसवावेतच, कारण 16 जोडप्यांचे पाय पुजण्याचे पुण्य आपल्याला याच पूजेतून मिळतं. त्यामुळे हे तर अजिबात स्किप करून नाही चालणार. तर तुम्ही शक्यतो 16 जोडपे बसवावेत असं मला तरी वाटतं. बाकी ती प्रत्येकाची इच्छा असते की किती जोडपे बसवायचे, किती जोडपे नाही बसवायचे. तर उद्यापनाला उपवास करावा लागतो. आणि एकाने असं पण कमेंट केलं की ताई तुम्ही मानपानाला काय केलं होतं? आणि माझं पण आता उद्यापन आहे. तर मानपानाला मी पहिला जेव्हा केला होता पहिला सोमवारी मी टॉवेल, टोपी, ब्लाऊज पीस दिलं होतं. दुसऱ्यालाही ॲटलिस्ट सेमच दिलं होतं. पण तिसऱ्या वेळी थोडंसं सगळ्यांना फुल आहेर करावा अशी माझी इच्छा होती. शेवटी आपण आपल्या इच्छेने काहीही करू शकतो. तर तुम्हाला ते तुमचे भटजी सांगतीलच की काय करायचं आहे काय नाही. तर मी तिसऱ्या सोमवारी फुल आहेर आणि एक 16 सोमवारचं पुस्तक आणि विभूती दिलेली होती. तर इतकं मी केलेलं होतं. तर आपल्या घरातल्याच पिंडीवरती अभिषेक केला तर चालेल का, असाही प्रश्न होता. तर हो, आपल्या घरातल्या पिंडीवरच अभिषेक केला तरीही चालतो. ज्यांच्याकडे पिंड अवेलेबल नसेल त्यांनी वाळूची पिंड करू शकतात.
त्याबद्दल काहीच हरकत नाही आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील असं मला तरी वाटतं आहे. कारण सगळ्यांनी सविस्तर व्हिडिओ करा, सविस्तर व्हिडिओ करा असं खूप जणांनी बोललं होतं आणि काही जणांच्या आत्ताच पुढच्या महिन्यात वगैरे उद्यापन असल्यामुळे मी हा व्हिडिओ पटकनच करावा असं अगदी मनावर घेतलं. त्यामुळेच मी हा व्हिडिओ केलेला आहे. तर हा व्हिडिओ एवढा मी सविस्तर केला आहे. तर अजूनही याच्याबद्दल काही जर तुमचे प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंट करू शकता. तर ठीक आहे, हा व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी पूजा कशी मांडली आहे याचा एक फोटो लावते. आणि शिवलीलामृत आणि 16 सोमवारचं पुस्तक हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी दाखवते. म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणतं पुस्तक घ्यायचं आहे, कोणतं पुस्तक नाही घ्यायचं हेही तुम्हाला कळून जाईल. शिवलीलामृत हे पुस्तक संस्कृतमध्येच आहे, त्याचं तुम्हाला मराठी व्हर्जन नाही भेटणार. त्यामुळे हे तुम्हाला संस्कृतमध्येच वाचावे लागले. शिवलीलामृत 11व्या अध्यायाचं पुस्तक. त्याच्यामध्ये पूर्ण पुस्तकातील 14 अध्यायांचा सार असतो. तर हे पुस्तक तुम्हाला 11व्या अध्यायाचं घ्यायचं आहे. आणि 16 सोमवारचं पुस्तक हे तुम्हाला मराठी आणि संस्कृत दोन्हीतही मिळून जाईल. तर ते तुम्हाला ऑनलाईन जर मिळालं तर मी लिंक देईन, नाहीतर नाही. जास्तीत जास्त हे पुस्तक ऑनलाईन नसेलच. त्यामुळे हे पुस्तक तुम्ही ऑफलाईन कोणत्याही स्टोअरमधून घेऊ शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमचं असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद. हर हर महादेव.